त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना अभिवादन करतो. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेल्यांचे सहकारी ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख, महाराष्ट्राचे समन्वयक आणि प्रवक्ते सन्माननीय बस्के साहेब, माझे सहकारी जिल्हा प्रमुख सन्माननीय चौगुले साहेब, पाटकर साहेब, सन्माननीय आत्रेताई, सन्माननीय पाटील ताई, सर्व उपजिल्हा प्रमुख सुनीलजी, रोहिदाजी, पाटील साहेब, सर्व गोरेकर साहेब, विजय, मिलिंद, सर्व मंडळी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले शिवसैनिक पदाधिकारी मित्रांनो, अतिशय शिवसेनेच्या दृष्टीनं, नव्या मुंबईच्या शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा दिवस आहे आज. आणि अनेक ज्यांनी आज प्रवेश केला त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनापासून आतून ज्याला आपण म्हणतो असं मनोगत व्यक्त केलं. आणि सामान्य शिवसैनिकांची घुसमट उभाटामध्ये कशी होते आहे, सामान्य शिवसैनिकांची, कट्टर शिवसैनिकांची उभाटामध्ये कसे हाल केले जात आहेत याचं कथन त्यांनी केलं आणि मी ते जवळून पाहिलेले आम्ही सगळ्यांनी. आता ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. आणि त्याला जर कोणाच्या मनामध्ये अशी शंका असेल की आपण जर उशीर आलो, आधी काही पदाधिकारी नेमलेले आहेत, मग काही वाद होईल का, तर स्वच्छपणाने मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचा वाद नवीन आणि जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. आमचे पदाधिकारी आपले आधी जे नेमलेले आहेत आणि आता आपण जे नेमणार आहोत याच्या बाबतीमध्ये सविस्तर विचार झालेला आहे. आणि महिलांच्या बाबतीत मी सर्वच काही बोलून सांगितलं की कुठेही एकाही पदाच्या बाबतीमध्ये आपसामध्ये वादविवाद होणार नाही अशा पद्धतीनं पदाची वाटप करा. आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये चौगुले साहेबांचा आमचा सातत्याने संपर्क असतो, याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, याला कुठे द्यायचं, त्याला कुठे द्यायचं, एक प्रकारे आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि हे प्रवेश होण्यापूर्वी जे प्रमुख आपल्या लेडीज असेल, गोडीकर साहेब असतील, विजय असेल, गोष्टी साहेब असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना लेखी स्वरूपामध्ये आपण या लोकांना घेत आहोत. याला ही पद्धत द्यायची आहे आणि ते त्यांना कागदावर घेऊन दाखवल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की नानासाहेबांनी सगळे आपले लोक ताबडतोब प्रवेश करा. परंतु साहेबांनी बस्के साहेबांना सूचना दिल्या आणि आपण त्याप्रमाणे त्यांना पदाचं वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सुदैवाने सगळीच मंडळी माझ्यापेक्षा तुमच्या बरोबर म्हणजे आपल्या सगळ्या शिवसैनिकांबरोबर जास्त काळ काम केले. कुणी 25 वर्ष काम केलं, कुणी 30 वर्ष काम केलं. त्याच्यामुळे आपण सगळे एका कुटुंबातली मंडळी होतो. आणि मी सातत्याला सांगत होतो सातत्याने की तुम्ही या आमच्या बरोबर. ही सगळी शिवसेना आहे, एक सर्व धनुष्यबाण आहे, फक्त नेतृत्व बदललं. आणि नेतृत्व बदलल्यानंतर शिवसेनेमध्ये किती फरक पडला आहे ते तुम्ही सगळे पाहता. म्हणजे मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की त्या वर्षा बांधल्यावर तुमच्यापैकी कुणालाही जाण्याची कधी मागच्या 2-3 वर्षामध्ये पूर्वी संधी मिळाली नसेल. एक दिवशी साहेबांचा फोन आला की अरे गणपती भरलेले दादासाहेब चौगुले साहेबांना सगळ्या टीमला घेऊन गणपतीच्या दर्शनासाठी या. आम्ही सगळे गेलो आणि साहेबांची भेट झाली, फोटो सेशन झालं. आणि त्याच्या पलीकडे साहेबांनी या सगळ्या लोकांसाठी 7 स्टार खाण्यापिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की आपल्यापैकी आमचं जर जाण्याचं सातत्याने चालू असतं, पण अनेक आपले कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी पहिल्यांदा वर्षा बांगल्याच्या हिरवळीवर बसून शांतपणाने जेवताना मी पाहिलं. आणि मी म्हटलं की हा फरक नेतृत्वामध्ये झाला. शिवसेना तीच आहे, नेतृत्व बदललेलं. आणि हा नेता शिंदे साहेबांना रिस्पेक्ट करण्याचं कारण असं आहे की हा नेता
कार्यकर्त्यांची काळजी घेतो, कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत त्या सोडवतो, कार्यकर्त्यांना कशी मदत करायची त्याचा विचार करतो आणि कधीही एक क्षणासाठी सुद्धा आपण मुख्यमंत्री आहोत, आपण मोठे आहोत हा गर्व त्यांच्या मनाला शिवलेला नाही. याचा अनुभव एकदा नाही 100 वेळा विचार आपण घेतला. रात्री 11 वाजो, 12 वाजो, 1 वाजो. एक दिवशी आम्ही मध्ये 15 दिवसापूर्वी गेलो. त्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून कोल्हापूरला गेले होते. दिवसभर काम करत होते आणि आराम थोडा करत होते. त्याला सांगितले गाड्या चौधरी साहेब आले, कुलकर्णी साहेब होते. परत येऊन 12:15 वाजता आपल्यावर बसले. अर्धा पाऊण तास चर्चा केली. आमचे जे काही रुग्ण होता त्याच्या काही मागण्या होत्या आम्ही त्याला केल्या. आठवड्यातून एकदा कॅबिनेटच्या दिवशी आम्ही जातो. जी काही कामं असतील सगळी त्याला सांगतो आणि सगळ्यांवर अतिशय पॉझिटिव्ह अशा प्रकारचे आदेश या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळतात. ही अवस्था आपण 1.5-2 वर्ष मागे त्यांची सत्ता होती त्यावेळी पाहिलं की तुमच्यापैकी एकाही माणसाने मी चॅलेंज देऊन सांगतो मुख्यमंत्र्यांचं कार्यालय पाहिलं नव्हतं. तुमच्यापैकी एकानेही वर्षावर बंगल्यावर गेलेलं नव्हतं आणि कार्यकर्त्यांची ही अवस्था ही घुसमट होत होती. म्हणून आज एवढे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले या विजयीला त्याच्या अडचणी मांडण्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याच भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, वैयक्तिक असतील, तुमच्या गल्लीतल्या असतील, सामाजिक असतील, संघटनेच्या असतील, या अडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेल्यामध्ये करतील आणि निश्चितपणानं त्याच्यापैकी बहुतांशी कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. मागच्या 1.5 वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठलीही चिंता करायचं कारण नाही. आणि आता ज्यावेळी सगळी मंडळी यायचं असं सगळ्यांना कळालं या गोष्टी काही लपून राहत नाही. वारंवार आम्ही भेटत होतो, चर्चा करत होतो. त्यावेळी यांना ज्यांनी पूर्वी कधी तुमचे फोनच घेतले नाही, त्यांनी कधी तुमच्या फोनला रिप्लायच केला नाही, त्यांच्या पीएने तुमचे फोन घेतले नाही, अशा मंडळींचे, खासदारांचे, बाहेरच्या खासदारांचे, नेते मंडळींचे या सगळ्यांना फोन सुरू झाले. अरे कशाला जातात तिकडे, अरे कशाला जातात तिकडे. म्हणजे जेव्हा एक वेळेला फोन कामासाठी तेव्हा कधीच फोन घेतले नाही 5-10 वर्ष. आणि आता त्यांना सांगितलं की 31 डिसेंबर नंतर हे काही राहणार नाही, सिरियस आहे आणि आपलंच राज्य येणार आहे. या बाबतीमध्ये मी सांगतोय 31 डिसेंबर 10 जानेवारीवर तारीख गेली. एकही शिंदे साहेबांबरोबर गेलेला आमदार डिस्क्वालिफाय होणार नाही, एकही होणार नाही. आणि त्याचं कारण असं आहे की जी कायदेशीर लढाई झाली त्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. ज्या अधिकाऱ्याने त्यांनी भीड काढला ते पक्षप्रमुख पद आपल्या शिवसेनेमध्ये त्या घटनेमध्ये नाहीच. त्यामुळे तुम्हाला अधिकारच नाही, तुम्ही कुठल्या अधिकाराने तुम्ही भीड काढता. आणि भीड विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये हजर राहा, ठरावाच्या बाजूने मतदान करा, विरुद्ध मतदान करा, याच्यासाठी असतो. तुम्ही घरी बोलवाल आणि त्याच्यासाठी भीड काढाल, त्याची किंमत 0 आहे. उलट मला असं एक वाटतं की जे काही कामाला आमदार राहिलेले आहेत त्यातले सरपंच साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. उपाध्याच्या नावाने राहिले त्यांचं, कारण त्यांनी शिंदे साहेबांचा वीट मोडलेला आहे, त्यांनी गोपावलेंचा वीट मोडलेला आहे. त्यामुळे त्या ज्या अफवा आहेत त्या अफवांकडे पूर्ण दुर्लक्ष करा आणि जो सकाळी भोंगा वाजतो तो भोंगा ऐकायचं बंद करा. कारण त्या भोंग्याने यांनी सांगितलं होतं की 2 महिन्यात सरकार जाणार, गेले 6 महिने गेले. मग सांगितलं दिवाळी सरकार जाणार, दिवाळी आनंदात गेली. आता सांगितलं 31 डिसेंबरला जाणार, 31 डिसेंबरला जाणार. आणि ते जे म्हणतात त्याच्या विरुद्ध सगळ्या घटना घडतायत. त्यामुळं हे सरकार राहणार, शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका होणार. याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये निर्माण शंका ठेवू नका. बघा, विजयराव बोलले की ठाण्याचा लोकसभेचा
युतीचा उमेदवार 100% निवडून आल्याचे आपल्याला आदेश आहे. तो येणारच आहे. आणि बसकेसाठी तुम्हाला सांगते की ठाणे हा शिवसेनेचा पालिकेला असल्यामुळं ठाणे जिल्ह्यामधल्या ठाणे मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणार याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका करण्यात काही कारण नाही. आपण अनुभव घेतला तुमच्यापैकी एका तरी माणसाला एक तरी छोट सरकारी पद खासदारांनी याच्यापूर्वी दिलं असेल तर सांगावं. तेव्हा खासदारांनी कुणाच्या एकाही माणसाचं काम केलेलं असेल, कुठलंही काम, भेट तर खूप लांबची गोष्ट आहे, केलेलं असेल तर हात वर करा तुमच्यापैकी. कुणी एवढ्या बसलेल्या लोकांपैकी कुणाचं एखादं छोटं जरी काम झालं असेल तर त्याचा मी इथे या ठिकाणी सत्कार करेल. तुमचे छान, तुमचे फटाकडे, तुमचं बॅनर येणार आणि आमचं नाव करणार आणि नंतर तुम्ही करणार, ही पद्धत या शिवसेनेमध्ये नाहीये. आपल्या कार्यकर्त्यांना ताकदवान करणं ही शिवसेनेच्या शिंदे साहेबांनी दिलेली शिकवण आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. अनेक उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो, जाहीरपणाने सांगू शकणार नाही किंवा वेळ नाहीये, परंतु कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या कायदेशीर काम करून सक्षम करण्याची भूमिका आम्ही घेतलेली. कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याच्या लोक शांत राहतात, त्याच्या किमती कमी होतात आणि तो पक्षासाठी काम करू शकतो. म्हणून आलेल्या लोकांना स्टेबल करणं हा आमचा सगळ्यात पहिला उद्देश आहे. जे काम शिंदे साहेब करतात ते बघूनच आम्ही ठरवलेले की कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे, तरच कार्यकर्त्यांची समाजामध्ये ताकद वाढणार. आता सर्व सैनिक उदाहरण बघा सांगितलं. परवा दिवशी मला त्या भेटल्या होत्या. एक काही झोपडपट्टी गरीब लोक राहतात ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांना सोमवारी कारवाई करण्याची नोटीस आली होती. मी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोललो, बेलर काय नव्हतं. त्यांनी काही त्यांच्या अडचणी सांगितल्या. मला थोडा हा प्रॉब्लेम मोठा वाटला म्हणून मी एका म्हटलं शिंदे साहेबांना तुम्ही भेटा. हे विचारे गौरव बायको तिथे गेले शिंदे साहेबांकडे. अतिशय महत्वाचे ऍडव्होकेट जनरल बंगल्यावरच्या महापौरांच्या होते, तरी पण कुणाला फोन करायचा त्यांना केला आणि साहेबांनी त्यांचं ऐकलं. करतो म्हटलं आणि सुरू केली. याला लागू होती थोडी, पण साहेबांनी ती कारवाई थांबवली. उदाहरण मी छोटस देतो, पण एवढा मोठा मुख्यमंत्री एक सामान्य आपल्या कार्यकर्त्याला मदत करतो. आम्हाला 1000 वेळा अनुभव सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रात्री दिल्ली वाजता जाता, त्या पोलीस स्टेशनला फोन करतात, वॉर्ड ऑफिसरला फोन करतात. एवढा काम करणार कार्यकर्त्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे आणि त्याचं नेतृत्व शिवसेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. म्हणून आम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आहे. खरी शिवसेना आपलीच आहे, धनुष्यबाण आपलंच आहे. त्यामुळे हे बोंबलदार गद्दार बिद्दार ते आता एवढे राहिले, हाताच्या बोटावर मोठे इतके राहिले आणि त्यांची ताकद संपलेली आहे. त्यांच्या अंगामध्ये रक्त राहिलेलं नाही, त्यांच्या अंगामध्ये मौन शिल्लक राहिलेलं नाही. फक्त रात्रंदिवस दुसऱ्याच्या नावाने खडे फोडणे किंवा बोटं मोडणे याच्या पलीकडे त्यांच्यामध्ये कुठली शक्ती राहिलेली नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आता तुम्ही इकडे आल्यानंतर ते सोशल मीडियावर चालू होईल, कारण गल्लीत कुणी विचारत नाही, घरात कुणी उत्तर विचारत नाही, मोबाईल हातात असतो म्हणून काहीतरी करतात. त्याला उत्तर देत बसू नका, वेळ घालवू नका, त्याच्या एकात्रित लोकांच्या नादी लागू नका. सांगतो मी, मला सांगा, पेट्रोल म्हणायचं या नव्या मुंबईमध्ये एकाही माणसाला तुम्ही एकही पद देणार नाही आणि त्याला तुम्ही वेळ दिला म्हणून राबवणार. मोर्चे काढायचे विजय माणसे घेऊन ये, कोणाच्या तोंडाला काळा खोदायचं घोडेवर तुम्ही माणसे घेऊन या, तिथं सभेला जायचं तुम्ही माणसे घेऊन या आणि यापैकी एकाही कार्यकर्त्याची विचारपूस करायची नाही. त्याच्या घरच्या अडचणी काय, त्याच्या केसेसच्या बाबतीत काय झालं, वकिलांची फी दिली का, त्याला बस पाहिजे का, त्याला सरकारी माणसांना देता येईल का, काहीच करायचं नाही. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकही शाळेला मान्यता तुम्हाला कोणाला मिळाली का, एकही कुठल्या मोठ्या नेत्याला तरी साकार करताना मिळाला का, सुटकेली मिळाली का, कॉलेज मिळालं का, एकही काम दाखवा की ते झालेलं मुंबईच्या एखाद्या कार्यकर्त्याला. अशा लोकांच्या हाताखाली काम करायचं नाही हा निर्णय पहिल्या दिवशी मी आणि विजय चौगुले साहेबांनी घेतला
आणि त्याला प्रचंड आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी साथ दिली आणि जे काय राहिलेले त्याच्यातले बेलापूर मतदारसंघातली बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आणि मी तुम्हाला सांगतो जानेवारी अखेरपर्यंत फक्त जिल्हा प्रमुख राहतील एकही मनुष्य राहणार नाही माझ्याकडून घेऊन घ्यावं आणि सगळ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मलाही माहित नव्हतं की अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा कोणाचीच राहिलेली नाही जे फक्त स्वार्थ आणि स्वार्थ बघतात आणि स्वतःच कसं कल्याण मूल्य बघतात कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात असं नेतृत्व आमच्या पिढी कुणीही करत नाही सगळी मंडळी देवाच्या दयेने संपन्न असल्यामुळं लोकांना मदत करण्याचं काम आता सुरेश आमचे काम करतात 5-6 वॉर्ड त्यांचे 4-5 नगरसेवक आहेत अतिशय गरीब लोक राहतात पण 24 तास त्या लोकांची या त्या पद्धतीने ते सेवा करतात रोहिदाची करत असतात सगळी मंडळी काम करतात आणि म्हणून आपली शिवसेना मजबूत झालेली आहे कोण काय म्हणते याच्याकडे दुर्लक्ष करा देशामध्ये राज्यामध्ये अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असेल भाजप असेल आणि शिंदे साहेबांनी आपली खरी शिवसेना असेल याच्या युतीमध्ये सगळ्या निवडणुका होणार आहेत 3 राज्यामध्ये तुम्ही पाहिलं अगदी सगळे हे कोकण सगळे कोकण भोंगे मोदीचा आपल्याला 4 राज्यात पराभव होणार मोदीचा प्रभाव संपला आहे या होणार विचार न करता बोलायचं काय झालं वाटोळं त्यांचं झालं प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस आली त्याचा यांना आनंद आहे ज्याला तुम्ही कुठलं विचारत नाही जिथे उभं करतात तिथे सगळी डिपॉझिट झाला शिंदे साहेबांना राजस्थानमध्ये प्रचाराला बोलवलं सरकार झाला मोठी रॅली निघाली साहेब तेलंगणाच्या इलेक्शनला गेले तिथे खूप त्याचा मोठा सरकार झाला याच्या मोठा दुखायला की तुम्ही परराज्यात काय आणि तुम्ही गोव्याच्या निवडणुका लढवल्या 15 उमेदवारांनी मिळून 500 मत मिळाले त्यांच्या नेतृत्वात हे काय दुसऱ्या यांचं काम एकच आहे जिथे जिथे डेव्हलपमेंट चाललेली आहे तिथे तिथे विरोध करणे आणि ते लोकांना कळून चुकले आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यांना राबवून या कार्यकर्त्यांचं इमोशनल एक्सप्लॉयटेशन करून मुंबई कॉर्पोरेशन मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे मुंबईमधले लोक यांना त्यांची जागा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय राहणार आहे आणि तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाता ते देशद्रोही असते त्याचा जो युनिफॉर्म असतो त्याच्यामध्ये पैसे खाता आणि तुम्ही सगळे सरकारी दुसऱ्याला सांगतो भ्रष्टाचार करता यांना लोकांनी ओळखलेला आहे त्यांना मुंबईशिवाय काही दुसरं येत नाही काहीतरी कोर्टासारखी आग्रही करायचं कोर्टासारखी मोदी साहेबांवर टीका करायची शिंदे साहेबांवर टीका करायची याच्या पलीकडे याला काही येत नाही या बिनकामाच्या लोकांकडे आपण सगळे म्हणून दुर्लक्ष करूया आणि आपण सगळे म्हणून या नव्या मुंबईमध्ये ज्या लोकांच्या अडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया अतिशय मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आपली सगळी झालेली आहे कुठल्याही प्रकारची चिंता करायचं आपल्याला कारण राहिलेलं नाही आणि याच्या पुढे ज्यांना चांगलं काम करतील त्याला मदत देणं त्याला आणखी काही मदत कशी करता येईल याचा आम्ही निश्चितपणाने विचार करू आणि मला खूप आनंद वाटला की सगळे शिवसैनिक आपल्या मूळ शिवसैनिक जे आलेले आहेत ते एका फोनवर सगळे या ठिकाणी हजारांच्या संख्येने उपस्थित झाले आणि प्रवेश करण्यासाठी सगळी मंडळी आली तुमचं जितके आभार मानावे तेवढे थोडे जितके आभार मानावे तितके थोडे मिलिंद असेल गोडेकर साहेब असतील विजय असेल भोसले साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलात तुम्हाला आम्ही पुढे पडून देणार नाही तुम्हाला आम्ही अडचण येऊ देणार नाही हे अतिशय जबाबदारीने तुम्हाला वचन देतो बसवे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्ही थोडस निश्चितपणानं मार्गदर्शन या लोकांना द्या त्यांचा उत्साह वाढवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो